मित्रांनो, आज मी तुम्हाला निसर्गाची सुंदरता दाखवणार आहे। आज आम्ही पोहोचलेलो केपी वॉटरफॉल येथे। केपी वॉटरफॉल हा खपोली येथील आहे। इथे जिनितवाही वॉटरफॉल यांच्या जवळ आहे। याची उतरण जी फार सोपी आणि थोडीफार अवघड आहे। चढण्यासाठी तुम्हाला काळजीने चढावं लागेल। आमचे मित्र आणि आम्ही एन्जॉयमेंट करत या खपोली वॉटरफॉलवर चढत आहोत। इथे जाण्यासाठी तुम्हाला दोन वाट आहेत। एक तर ट्रॅक करून जावं लागेल किंवा दुसरे तुम्ही जो बोगदा आहे ट्रेनचा त्यामध्ये जाऊ शकता। आम्ही जो रस्ता निवडला आहे तो ट्रेकिंगचा रस्ता निवडला आहे। थोडासा खडतर अवघड असा एन्जॉयमेंट करत आम्ही निघालेलो आहोत। जेनिथ वॉटरफॉल जे आहे आणि केपी वॉटरफॉल तिथे इथून आपल्याला वाटचाल करायची आहे। अशा प्रकारे इथून आपल्याला जायचं आहे। ही जी वाट आहे तिथून आपल्याला इथे स्टॉल वगैरे लागतील। इथं तुम्ही गाडी पार्क करू शकता। इथे काय तुम्हाला खायचं असेल तर खाय वगैरे। ही जी वाटचाल आहे ही वाटचाल आपल्याला वॉटरफॉलकडे येणार आहे। दोन्ही वॉटरफॉल जे ते जवळजवळ आहेत, केपी वॉटरफॉल आणि जिनित वॉटरफॉल। या छोट्याशा वाटेने आपल्याला जायचं आहे। ही जी वाटचाल आहे थोडी खडतर अशी आहे। आपल्याला अशा प्रकारे आरामाने जायचं आहे। आजची जी ब्लॉगिंग आहे ते आमचे मित्र करत आहेत। त्यांच्या पाठीपाठी पूर्ण हा जो व्हिडिओ आहे तो कंप्लीट होणार आहे। समोरच हा जो आहे जो जिनित वॉटरफॉल तुम्हाला दिसत आहे इथूनच, जो की त्याचे शहारा कशा प्रकारे दिसत आहे आणि हिचा आनंद काय वेगळाच। हे तुम्ही बघू शकता, हे दत्त मंदिर आहे। इथं गाडीची पार्किंग पण आहे आणि तुम्हाला या वाटेने वरती जायचं आहे। जे आपले ज्यांना सर्व काय माहिती आहे ते सर्वात पुढे जात आहेत चिप्स खात। हे जे झाडं दिसतात सगळ्यात समोर दिसतं तो वडाचं झाड आहे। त्या साईडनं आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे। सध्या आपण केपीच्या खाली आहे, भरपूर खाली आहेत। इथून जो व्ह्यू दिसत आहे तो तुम्ही बघू शकता। त्या जागेला आपल्याला पोहोचायचं आहे। वरतून पावसाची धारा पण पडत आहे म्हणून थोडं धुय आल्यासारखं दिसत आहे। आता या साईडने आपल्याला वाटेने जायचं आहे वरती, तिथपर्यंत पोहोचायचं। तिथून जो व्ह्यू दिसेल ना त्याची मजा काही वेगळीच असणार आहे। सध्या आम्ही खाली आहेत। आतापर्यंत जो ट्रेक होता तो नॉर्मल होता। आता जो ट्रेक लागणार आहे तो घसरागुंडीचा लागणार आहे। आमचे पार्टनर असे म्हणतात की इथं दम लागायला त्यांना। आता हे बघितल्यावरती काय होतं काय माहिती। हा जो डोंगर आहे चढायचा आहे, पायऱ्या वगैरे काय नाही, सेफ्टी बिन। दम तर मला पण लागला, पण आरामाने चढावं लागणार वरती आपल्याला, कारण आपल्याला वरती जाण्याच आहे। आगमन झालेलं आहे वरती जाण्याचं। हे दमान जा। तर सर्वांना एकच आहे की कारण की पाण्यामुळे थोडं घसरण झालेलं आहे आणि इथं आरामाने तुम्हाला जायचं आहे। काय मोत का तांडव, धरासाठी काही नाही आणि खूप आरामाने आपल्याला वरती असं जायचं आहे। काट कसरत भरपूर होणार आहे वरती जाण्यासाठी। अरे देवा, अरे देवा। हा बघा काटकसरीचा रस्ता। मित्रो, जाण्यासाठी खूप खतरनाक अशी वाट आहे। इथून आपल्याला खूप सांभाळून जायचं आहे, कारण जर थोडा पण पाय घसरला की झालं, काम झालं आपलं। हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे खालचा जो व्ह्यू आहे तो असा आहे। पाण्यामुळं हे जो शिवाळलेला आहे, छोट्या छोट्या अशा पायऱ्या आहे। आता व्हिडिओ मी थोडा थांबवतो, कारण दोन्ही हाताने धरून मला वरती जायचं आहे या पायऱ्यांनी। कसरत अशी पूर्ण वाट आहे। खडतर असा रस्ता पार करू आम्ही थोडं वरती आलेलो आहे। सगळ्यांचे हाल असे झाले आहेत, कोणी आरामाने चलतोय, बसतोय। जसं आम्ही केपी वॉटरफॉलच्या थोडं खाली पोहोचलो तेव्हाच एक ट्रेन क्रॉस करत होती। हा जो लोकेशन आहे तो मिस केलेला आहे। याची वाट बघण्यासाठी आम्हाला थोडा वेळ तर लागणारच, कारण की जो व्ह्यू ट्रेनसोबत मिळणार होता तो एकदम खतरनाक असा दिसणार होता। पण आम्ही थोडं खाली असल्यामुळं थोडं मिस झालेलं आहे। मित्रांनो, फायनली जवळ पोहोचलेलो आम्ही धबधब्याची। या सगळ्यांची झालेली काशी। अजून वरती चढायचे आणि हो बघा जवळचा धबधबा जो की फुल प्रवाहाने वाहत आहे। आता या साईडने असं वरती जायचं असं वाटतंय, तर अशा साईडने वरती जाऊ आपण। मित्रांनो, जो ट्रॅक 15 ते 20 मिनिटाचा आहे यो आमचे, आता मी बोललो असतो पण बोलणार नाही, फोटो काढून अख्ख्या मोबाईलची चार्जिंग संपली 2%वरती, तरी यांचे संपेना। आता बस झाल्याला म्हणतो चला जवळ पोहोचलो, तरी मोबाईलची चार्जिंग संपेपर्यंत त्यांचे फोटो काही संपेना।
5 मिनिटाचा रस्ता आहे त्याच्यामध्ये यांचे असे प्रत्येक पाऊस जपून टाका. मित्रांनो फायनली ज्याची आपल्याला प्रतीक्षा होती, जेव्हा आपण एवढी ट्रॅकिंग केली, फायनली त्याच्यावरती आपण पोहोचलो केपी जो वॉटरफॉल, जिथून आपण ट्रेन बघताना भरपूर व्हिडिओ बघितले आहे. तिथं आपण पोहोचलेलो आहे आणि जो व्ह्यू आहे तो खतरनाक असा आहे, तुम्हाला दाखवतो चला. तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले आहे केपी वॉटरफॉलचे. आता आपण इथं पोहोचलेलो आहे. हा जो वॉटरफॉल आहे जो वरतून पडत आहे आणि हा जो आहे ट्रेनची पटरी. इथे बघण्यासाठी भरपूर मुलं येतात किंवा आपण सगळ्यात वरती टोकावर हा जो व्ह्यू केपी वॉटरफॉलचा, ही तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितले. ही ती ट्रेन आहे, इथून आपण भरपूर व्हिडिओ बघितले. हा बघता आणि हा व्ह्यू एकदम खतरनाक आहे. जर कोणाला यायचं येऊ शकतं, आपण थोडा रिस्क आहे कारण की चढण्याची वाट थोडी अवघड आहे. आणि पण व्ह्यू जो आहे तो खूप चांगला असा आहे. खाली पण तुम्हाला भरपूर बघण्यासारखं आहे. आणि हा जो वॉटरफॉलचा नजारा असतो तो अत्यंत सुखमय आहे. या एकदा तुम्ही नक्की भेटा. पुढे तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा.